लातूरमधील शेतकऱ्याला सरकारने जो बैल दिलेला होता तो आजारी निघालाय। शेतकऱ्याला उद्या त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी या संदर्भात करून मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लातूर जिल्हाधिकाऱ्यांना अशा आशयाचे आदेश दिलेले आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना? लातूरमधील एका शेतकऱ्याने खरं तर त्याचा एक बैल नसल्यामुळे त्याच्या पत्नीला भांगराला दुखलं होतं आणि तो फोटो जो आहे तो व्हायरल झाला होता। आता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले होते की लवकरात लवकर मदत करा। त्यानंतर एक बैल जो आहे तो देण्यात आला होता। तो बैल आजारी निघाला आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लातूर जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले आहेत आणि लातूरच्या शेतकऱ्याला उद्या त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करून मिळणार आहे। आता आपण बघितलं असाल तर 2 दिवसापासून हा फोटो व्हायरल होत होता, व्हिडिओ व्हायरल होत होते आणि समाज माध्यमातून देखील या शेतकऱ्याला मदत करावी यासाठी मागणी केली जात होती। अर्थात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। स्वतः आता ते लातूर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी त्याचे आदेश दिले आहेत। अगदी लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण पाहतोय की लातूर जिल्ह्यामधील देवणी तालुक्यामधील बोंबळी येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडलेला होता। घटनाक्रम आपण पाहतोय, नेमकं झालं काय होतं। त्यानंतर एका बैलाच्या जागी पत्नीला अवताला जुंपून मशागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, आपण सगळ्यांनी पाहिला। त्यानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त सुद्धा केली गेली होती। याच घटनेची दखल घेतली गेली। पशुसंवर्धन विभागानं 10 जूनला तातडीनं मदत म्हणून या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला। मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल 2च दिवसांमध्ये शेतातल्या मशागतीदरम्यान खाली बसला, म्हणजेच तो आजारी पडला। पशुवैद्यकीय तपासणी जेव्हा झाली तेव्हा तो बैल आजारी असल्याचं निष्पन्न झालं। परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचाच खर्च करण्याची वेळ आली आहे। मात्र सुदैवानं शासनानं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि त्याच संदर्भातले ताजे अपडेट आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यापर्यंत पोहोचवत होते। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्याला उद्या त्याच्या मनाप्रमाणे आता बैल खरेदी करून मिळणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा याच संदर्भात लातूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिलेले आहेत। ही 3 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। 9 जूनला 2 ते 4 दिवसांपूर्वी 9 जूनला पत्नीला अवताला जुंपून मशागत केली जात होती या शेतकऱ्याकडून, कारण की नांगर खराब झाला होता। 10 जूनला आणि हा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला, बरीच हळहळ व्यक्त केली गेली। त्यानंतर शासनानं दखल घेतली। दुसरी दृश्य आहेत 10 जूनची। त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी लगेच आदेश दिले। गोशाळेमधून एक बैल आणला गेला आणि या शेतकरी दाम्पत्याला दिला गेला। त्यानंतर तिसरी जी दृश्य आपण पाहतोय, मदत म्हणून जो बैल दिला होता तो आजारी असल्याचं निष्पन्न झालं आणि मग त्यानंतर आता शेतकऱ्याला लगेचच त्याच्या मनाप्रमाणे बैल खरेदी करून मिळणार आहे। लातूरमधील शेतकऱ्याला सरकारनं जो बैल दिला होता तो आजारी पडला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं अंमलबजावणीचे आदेशही दिलेत। तुम्ही दिखावा करून जो आजारी बैल दिला तो तुम्ही दिखावाच होता ना। द्यायचा होता तर तुम्ही चांगला धडधकट तिथं बैल द्यायला पाहिजे होता। जसा आजारी बैल तिथं दिला तसा आजारी कर्जमाफी या शेतकऱ्यांनी दिली। 36 लाख शेतकऱ्यांना याची अडचण येणाऱ्या काळामध्ये होईल असं मला वाटतं। एखाद्याचा व्हिडिओ लकीली तुमच्यातला मीडियातला कोणी माणूस जातो, एखादा माणूस फोटो काढतो, लकीली तो व्हायरल होतो आणि मग त्या कुटुंबाला म्हणा त्या लोकांना मदत मिळते। पण ज्यांचा असं व्हायरल होत नाही, ज्यांच्या पण कोणी पोहोचत नाही। आता काल जळगावचे असं छोटे छोटे 2 पोर, एक मुलगा आणि एक मुलगी एका आईनं झुंपलेली आहे। पण आता सरकारची नियतच साफ नाही ना। सरकारच चांगलं असतं तर अशा गोष्टी झाल्याच नसत्या। मग सरकारच्या योजना आहे, कृषी विभाग आता देतं तर आधी का नाही दिलं कृषी विभागाने? ज्याला गरज आहे त्याला का बैल नाही मिळाली कृषी विभागाकडून? हा पण प्रश्न आहे ना।